सर्वांना श्री स्वामी समर्थ. कार्तिक शुद्ध नवमीला अक्षय नवमी किंवा अवळा नवमी म्हणतात. भगवान विष्णूंनी याच दिवशी कुष्मांड या राक्षसाचा वध केला, म्हणून या नवमीला कुष्मांड नवमी म्हणतात. अक्षय तृतीयेचे जे शुभ फल आहे तेच या नवमीला मिळते. या दिवशी जे आपण दानधर्म, पूजाअर्चा, जप तप जे काही करू ते अक्षय होते असे म्हणतात. कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्याचे दान करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. द्वापारयुगाचा प्रारंभ हा याच नवमीपासून झाला असे म्हटले जाते. द्वापारयुगात श्री विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्णांनी घेतला. याच दिवशी श्रीकृष्ण मथुरेला आले. आजच्या दिवसाची कथा अशी आहे की श्री लक्ष्मी माता एकेकाळी पृथ्वीवर अवतरल्या होत्या आणि त्यांच्या मनात आले की हरी आणि हराची एकत्र पूजा करावी. पण हे कसे शक्य होईल? विचार करताना त्यांच्या लक्षात आले की विष्णूंना प्रिय तुळस व श्री शंकरांना प्रिय बेल. तुळस व बेल या दोघांचे गुणधर्म पृथ्वीवरील आवळा या झाडात आहेत. त्यांच्या मनाला प्रसन्नता वाटली आणि त्यांनी आवळ्याच्या झाडाखाली हरिहराची प्रतिकात्मक स्थापना करून मनोभावे पूजा केली आणि या झाडाखाली स्वयंहस्ते भोजन सिद्धता केली. हरी आणि हराने श्री लक्ष्मी देवीचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले आणि आवळाच्या झाडाखाली त्यांचे भोजन संपन्न झाले, अशी कथा आहे. भगवान श्री विष्णूंनी आपल्या प्रिय पत्नीच्या या पूजाविधीमध्ये सहभाग म्हणून कार्तिक पौर्णिमेपर्यंत याच आवळ्याच्या सानिध्यामध्ये वास केला. या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन, आवळा सेवन करणे पुण्यपद मानले जाते. तसेच त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी हे अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आपल्याला सौभाग्य ऐश्वर्य मिळते. तसेच या झाडाखाली बसून श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर श्री विष्णू भगवान प्रसन्न होतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करावे आणि पूर्वेकडे तोंड करून ओम धात्रे नमः या मंत्राचा जप करतात. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.